नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. अपेक्षा आहे सगळे व्यवस्थित असतील. कालच्या भागातल्या व्हिडिओमधून बरेचसे गैरसमज कदाचित तुमचे तयार झाले असतील की मेहनत ही आपल्या हातात नाही. म्हणजे काय, काही न करता बसून राहायचं का? की मेहनत ही आपल्या हातात नाही तर मग मेहनत तरी कशाला करायची, बसून राहायचं का? तर सगळे गैरसमज पहिले डोक्यातून काढून टाका. मेहनत ही आवश्यकच आहे, पण मेहनत ही कुठल्या दिशेने किंवा योग्य ठिकाणी करणे म्हणजे काय, हे आज आपण बघणार आहोत. हा दुसरा भाग आहे. प्रारब्धाविषयी आज आपण बोलणार आहोत. बघा, श्रीकृष्ण असं म्हटले महाभारतामध्ये की भाग्य सुद्धा, म्हणजे पांडवांना म्हणाले श्रीकृष्ण की भाग्य सुद्धा माणसाला त्याच्यात कर्माच्या तराजूत तोलतं. म्हणजे भाग्य तर प्रत्येकाचं लिहिलेलंच असतं, पण भाग्य म्हणजे प्रारब्ध हे आपलं कर्म जे आहेत ना ते निश्चित करतात. तर मग कर्मच जर आपलं भाग्य निश्चित करत असेल समजा, तर मग कर्मच आपल्या हातात नाही किंवा मेहनतच आपल्या हातात नाही असं आपण कसं म्हणतो? तर कर्म जे करायला हवेत ना आपण, म्हणजे जे आपला पुरुषार्थ व्हायला हवा, तो पुरुषार्थ कशासाठी किंवा कुठे असायला हवा, हे म्हणजे ते कर्म जे आहे ते कुठे करायचं हे एक निश्चित आहे, निश्चित असतं. म्हणजे आता वेदव्यास जे आहेत, ज्यांनी महाभारत लिहिलं, ज्यांनी रचलं, त्यांनी एक फार छान श्लोक महाभारतामध्ये सांगितलाय. ते त्यांनी असं लिहिलंय की ऊर्ध्व बाहु प्रवश्यामी न च कश्चित शृणोति मे धर्मादर्थस्य कामस्य विमर्थन सेव्यते. म्हणजे वेदव्यास असं म्हणाले, त्याच्यामध्ये असं म्हणतात की मी दोन्ही बाहू म्हणजे दोन्ही माझे हात उंच करून सांगतोय ही गोष्ट की तुमचं जे धर्म आहे त्या धर्मावरतीच तुमचा अर्थ आणि काम हे काम करतं. किंवा जे आपलं काम म्हणजे अर्थ आणि काम जे आहे, म्हणजे अर्थ म्हणजे आपलं जे धनसंपत्ती किंवा आपलं जे ऐश्वर्य आहे ते, आणि आपलं काम म्हणजे आपली नाती म्हणा किंवा आपलं जे काही आपली पत्नी, मुलं, आपले आई वडील वगैरे सगळं हे आपल्या धर्माच्या पालना किंवा धर्माच्या अनुषंगाने केलेल्या जे कर्म आहेत त्याच्यावरतीच अवलंबून आहे. म्हणजे माझं कोणी ऐकत नाही. त्या श्लोकात त्याचं म्हणणं असं की दोन्ही बाहू उंच करून, दोन्ही हात वरती करून मी सगळ्यांना सांगतोय, पण माझं कोणी ऐकत नाही की धर्मावरतीच तुमचं अर्थ आणि तुमचं काम अवलंबून आहे. आता ह्याचा जर का आपण मग अर्थ काढला तर काय होतं की तुमचं जे प्रारब्ध आहे हे तुमच्या धर्मावरती केलेल्या पुरुषार्थावरतीच तुमचं जे, म्हणजे तुमच्या धर्मावरती केलेल्या पुरुषार्थामुळेच तुमचं अर्थ आणि कामाचं जे प्रारब्ध आहे ते निश्चित होत असतं. आता हे जड होऊ नये म्हणून आपण जरा सोप्या भाषेत बघू की धर्माचरण म्हणजे जसं मी मागे सांगितलं होतं की धर्म म्हणजे काय, की ही सृष्टीचे जे कार्य आहे किंवा ह्या ब्रह्मांडाचे जे कार्य आहे ते कार्य त्या कार्यासाठीच जे नियम आहेत त्याला आपण धर्म असं म्हणतो. म्हणजे धर्म म्हणजे काय की ते जे नियम आहेत, ज्या नियमाच्या बाहेर ह्या निहित सृष्टीचे कार्य असू शकत नाही, ते आहे धर्म. तर मग धर्मानी कार्य करणे, धर्माच्या नियमानुसार, म्हणजे ह्या सृष्टीने त्याच्या कार्यासाठी जे नियम सिद्ध केलेले आहेत त्याच्यावरतीच मनुष्य, कारण मनुष्य हाही त्या सृष्टीचाच एक ऊर्जा आहे. तो त्या ऊर्जेत जशी ऊर्जा बाकीची आहे जी गतिमान ठेवते या सगळ्या चराचर विश्वाला किंवा सृष्टीला, तशीच मनुष्य ही सुद्धा एक ऊर्जाच आहे. म्हणजे आत्मा ही ऊर्जा आहे. तर त्या नियमानीच कार्य करणे म्हणजे जसं तुम्ही म्हणजे साधी गोष्ट आहे की जे पेराल तेच उगवेल. तुम्ही भाग्य सुद्धा माणसाला त्याच्या कर्माच्या तलाजूत तोलतं. म्हणजे काय, जसं कर्म किंवा जसं आपण पुरुषार्थ करू त्याच पद्धतीने त्याचं जे फल आहे ते आपल्याला भाग्याच्या स्वरूपात मिळतं. तर आता तुम्हाला अपयशी होण्यासाठी जी मेहनत
किंवा जे कार्य करायला लागतं आपल्याला त्याची बुद्धी ही तुम्हाला भाग्य देतं. म्हणजे तुमचं जे प्रारब्ध असतं, म्हणजे आज जर का तुमच्या भाग्यामध्ये भरकटणं लिहिलेलं आहे तर तुमची बुद्धी त्या भरकटण्यासाठीच काम करेल. आणि उत्कर्ष जर तुमच्या भाग्यात लिहिलेला असेल तर त्या उत्कर्षासाठी सुद्धा तुम्हाला बुद्धीच प्रेरित करेल किंवा तुमची बुद्धी त्या पद्धतीनेच चालेल आणि तुमची त्या बुद्धीने तुमच्याकडनं ती मेहनत सुद्धा तुमची बुद्धीच करून घेईल, ज्याच्याने तुमचा उत्कर्ष होणार आहे. म्हणजे ह्याच्यात असं आहे की तुम्ही तुमच्या पूर्ण आचरण जे आहे ते ज्या धर्माच्या बाजूने म्हणजे किंवा ज्या नियमाने जेवढं आपण आचरण करू किंवा नियमाने आचरण करू म्हणजे काय की आपलं जे पुरुषार्थ आहे हा आपण ज्या चराचर विश्वाच्या ज्या चराचर सृष्टीच्या नियम ज्याला धर्म म्हणतो त्याच्या सीमांमध्ये राहून जर आपण करू तर आपलं भाग्य तसं तयार होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत ते जे काय होतं की दोन याच्यामध्ये प्रकार आहेत की संयमित राहून केलेलं कार्य म्हणजे धर्म आणि असंयमित राहून बेधुंदपणे तात्काळ सुखासाठी जे कार्य केलं जातं ती असते माया. तर हे कर्म जे आहे ते निवडायची जे स्वातंत्र्य मनुष्याकडे आहे ते हेच आहे की ती माया असते ना, ती माया आपल्याला सतत आपल्याकडे आकर्षित करत असते की अरे हे तुला आता सुख मिळणार आहे याच्यातनं, आता तुला याच्यामध्ये तुला आज तात्काळ तुला सुख किंवा आनंद किंवा भोगण्यासाठी आपल्याला ते माया आपल्याकडे सतत खेचत असते. आणि धर्म जो असतो हा धर्म संयमित पुरुषार्थ करण्याकडे झुकलेला असतो. संयमित पुरुषार्थ म्हणजे काय की जे आपल्यासाठी जे काही कार्य आहे, जे कार्य करणं आपल्याला कुठल्याही पुढच्या आपल्या भविष्यातल्या म्हणा किंवा ज्याच्यामुळे आपल्या समाजाचं म्हणा किंवा आपल्या बाकीच्या सगळ्या धर्माचं कल्याण होणार आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अतिरेक पसरणार नाही, ह्याला निगडीत जे कार्य आहे ते धर्मकार्य. आणि ज्याच्यामध्ये कुठलाही बंध नाही, ज्याच्यामध्ये काहीही त्याच्यातनं साध्य होणार नाही, उलट समाज व्यवस्था म्हणा किंवा अतिरेकी भाव ज्याच्यातनं पसरतो ती आहे माया. तर ही माया जी असते ना, ही माया आपल्याला सतत आपल्याकडे आकर्षित करत असते की आज हे करू, अरे चला चोरी करू, आपल्याला दिसतंय ती चोरी करता येईल, ती माया. आणि नाही आपण ह्या मार्गाने जर जाऊ तर आपल्याला संयम ठेवायला लागेल, आपल्या इंद्रियांवरती आपल्या विचारांवरती संयम ठेवायला लागेल. पण आपण कुठलंही नुकसान दुसऱ्या ऊर्जेचं किंवा दुसऱ्या आत्म्याचं म्हणून आपण करणार नाही किंवा दुःख देणार नाही आपण त्याला. तो असतो धर्माचा मार्ग, ते असतं धर्मांनी केलेलं प्रारब्ध. याची निवड दोन्ही गोष्टींमध्ये दोन्ही बाजूने आपल्याकडेच असते. म्हणजे तुम्ही मायेकडे आकर्षित व्हायचं का तुम्ही धर्माने आचरण करायचे याची निवड आपल्याकडे आहे. आणि जी निवड आपण करू तसं आपलं प्रारब्ध तयार होतं. आणि मग ते प्रारब्ध जे तयार होतं ते आपल्याला बुद्धी देतं की आपण अपयशी होणार. म्हणजे जर तुम्ही तुमच्या प्रारब्धामध्ये जर यश ठरलेलं असेल तर तुमची बुद्धी बरोबर त्या पद्धतीनेच चालणार, तुम्ही त्या पद्धतीनेच आपण मेहनत करणार आणि आपण त्या पद्धतीनेच जाऊन आपण पुढे जाणार. बुद्धी भ्रष्ट होत नाही थोडक्यात. आणि भ्रष्ट बुद्धी म्हणजे काय की तुमच्या प्रारब्धामध्ये बर्बादी लिहिलेली जर असेल तर तुम्ही जे गोष्टी करून तुमची बर्बादी होणार तेच काम तुम्ही निवडणार आणि तेच काम तुम्ही करणार. तर हे असतं प्रारब्ध. याच्यामध्ये कसं आहे की एक गोष्ट आहे छान की एक मनुष्य असतो तर तो एका योगी पुरुषाला भेटतो आणि त्या योगी पुरुषाला म्हणतो की मी काय करू. तर योगी पुरुष काय म्हणतो माहिती का, तुझ्या भाग्यात आहे ना काही लिहिलेलं नाहीये, म्हणजे काही नाहीये तुझं भाग्य सध्या 1 वर्षभर तुझ्या भाग्यामध्ये काही असं विशेष काही लिहिलेलं नाही, त्यामुळे तू काही फार हे करू नको. तुझ्या भाग्यात आता दिसत नाहीये तसं, तुझं भाग्य तसं किंवा तुझं प्रारब्ध तसं नाहीये आता, त्या हिशोबाने तू हे करतो. म्हणतो हे असं कसं, म्हणजे काय मी काही करायचंच नाही का. म्हणजे तू त्याला म्हणजे तो म्हणतो की
तुझ्यामुळे, म्हणजे त्याचं असं म्हणणं असतं की हा आपल्याला काहीतरी सांगतोय. आणि आता मी काय करतो की 1 वर्षभर काही करत नाही, आणि 1 वर्षभराने याला सांगतो की बघ तू, म्हणजे मला तू सांगितलं, म्हणजे तू सांगितलं भाग्य धोरण, मी काही केलं नाही त्यामुळे काही झालं पण नाही, आणि मी केलं नाही म्हणून झालं नाही, आणि म्हणून तुझं म्हणणं खरं खरं झालं, हे त्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे त्याला सिद्ध करायचं होतं की मी काहीही केलं नाही म्हणून काही झालं नाही. तू जे म्हणतोय की भाग्य वगैरे हे काही सगळं झूट आहे, सगळं खोटं आहे. मग त्यांनी तसंच केलं. वर्षभर त्यांनी काही केलं नाही, काय नाही, निवांत बसून राहिला आरामशीर. सगळं काय बर्बाद झाला, काय जे काही होणार होतं किंवा जे काही सगळं काही गेलं, जे हातात होतं ते पण गमावलं, सगळं गेलं. आणि 1 वर्ष असंच लोटलं. आणि हा गेला त्या योग्याकडे. म्हटलं की बघा मी तर काही केलं नाही, तुम्ही म्हटलं मी काही केलं नाही, मी काही केलं नाही म्हणून काही झालं नाही, आणि मग ते झालं. म्हणजे तुम्ही मला अकर्म हेच तुम्ही मला सांगितलं. मग तो म्हणला की हो का. म्हणलं तू जेवलास ना, तू खाल्लंस ना, तू जिवंत आहेस ना. म्हणला हो. म्हणे तू जिवंत राहणं हे तुझ्या भाग्यात होतं. म्हटलं बरोबर आहे, आणि तू बर्बाद व्हावं हे तुझ्या भाग्यात होतं म्हणून तू माझ्याकडे आला, आणि तू तुझा अहंकार सिद्ध करण्यासाठी तू हे सिद्ध केलं की मी बर्बाद होणार आहे किंवा मी बर्बाद झालो, म्हणजे तुझा अहंकार प्रूव्ह करण्यासाठी तू बर्बाद झाला आणि म्हणून तू माझ्याकडे आला. माझ्याकडे येणं हे तुला बर्बाद करण्यासाठीच ठरलेलं होतं. आता दुसऱ्या केसमध्ये दुसरा एक माणूस त्या योग्याकडे गेला, तर त्याला म्हणला की त्यालाही त्यांनी तसं सांगितलं की ते तुझ्याकडून भाग्यात काही नाहीये, तुझं भाग्य पण काय तर संपलं, काय आता सध्या 1 वर्षभर काही करू नको जास्ती, भाग्यात काही विशेष हे नाहीये. पण हा पठ्ठा गेला आणि 2-4 दिवस गेले, काही न करता त्याला अस्वस्थ झाला. तो अस्वस्थ झाला म्हणता योगीच काय काहीतरी त्याच्यात हे नाही, मला तो अस्वस्थ झाला आणि त्यांनी काय केलं, जाऊ दे मरू दे, याच्यात काही हे नाही, काही नाही केलं तर आपणच कुठल्या तरी याला जाऊ आणि सगळं खलास होऊन जाईल. मग त्यांनी त्याचा अहंकार सोडून दिला आणि तो काही नाही धडपड करायला लागला. वर्षभरानंतर त्या योगाकडे गेला आणि त्याला म्हटलं की हे बघा माझं हे थोडंफार, म्हणजे जे मला थोडंफार, मी नाही श्रीमंत होऊ शकलो कदाचित, किंवा मी नाही उत्कर्ष माझा होऊ शकला, पण आज मी या अवस्थेत आहे कमीत कमी की जे मागची अवस्था जी होती त्याच्यापेक्षा मी आज योग्य दिशेला आहे. तर त्यांनी त्या योगाने त्याला ते सांगितले हे बरोबर आहे की तुझ्या भाग्यात तुला जे पाहिजे होतं, तुला श्रीमंत व्हायचं होतं ते नाही होऊ शकला, पण आज तू तुझा जो पुरुषार्थ तू केलास त्याच्यामुळे तू काल ज्या अवस्थेत होता त्याच्यापेक्षा आज चांगल्या अवस्थेत आहे. कदाचित तुझे भाग्य हे आहे की पुढच्या याच्यामध्ये तुझ्या प्रारब्धामध्ये आहे की तू मोठा होऊ शकशील, पण त्याचं जे फळ आहे ते तुला मागच्या कर्मामधनं मिळणार आहे. हे सगळं असं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण बोध काय घ्यायचा आहे, एक साधी गोष्टाचे बोध असा घ्यायचा आहे की आपण काय करतोय माहिती का, 4 गोष्टी आहेत मित्रांनो. 4 गोष्टी अशा आहेत की एक आहे धर्म, दुसरं आहे अर्थ, तिसरं आहे काम, आणि चौथं आहे मुक्ती. तर धर्मासाठी पुरुषार्थ असतो. म्हणजे धर्मासाठी तुम्हाला कर्म करावं लागतं. त्याच्याने तुमचं अर्थ जे आहे हे आपल्याला भाग्याने मिळतं, काम हे सुद्धा भाग्याने मिळतं, आणि मुक्तीसाठी सुद्धा प्रारब्ध किंवा पुरुषार्थ करावा लागतो. या 4 गोष्टी आपण समजून घेऊया की जे अर्थ आहे त्या अर्थासाठी जो पुरुषार्थ करायचा आहे, मुळात अर्थासाठी तुम्हाला पुरुषार्थ करायचाच नाही, अर्थ तुम्हाला भाग्यानेच मिळणार आहे. तर कसा तुम्ही धर्मासाठी पुरुषार्थ करायचा आहे तेव्हा तुमच्या अर्थाचं भाग्य तयार होणार आहे. तुम्हाला मेहनत ही पुरुषार्थ धर्मासाठी केली, तुम्ही तुमचं जे मेहनत किंवा तुमचं जे कर्म आहे ते धर्माने केलं तर तुमचं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध त्या अर्थासाठी तयार होणार आहे. दुसरी गोष्ट तशीच काम म्हणजे काय, आपले आई वडील, आपले बायको, आपली मुलं, बघा हे सुद्धा आपल्याला निवड नाही याची. म्हणजे आपण असं निवडू शकतो का की हे आई वडील मी ह्यांच्या पोटी जन्म घेणार आहे, आपल्याला चॉईस आपल्याला विचारतं का कोणी की बाबा तुला कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा, असं नाहीये. आपलं ते भाग्य आहे की आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा, आपल्या पोटी कोण जन्माला येणार आहे हेही आपलं भाग्य आहे, आपलं लग्न कोणाबरोबर होणार आहे किंवा आपल्याला संसार कोणाबरोबर करायचा हेही आपलं भाग्य आहे. म्हणजे आपण जरी असं म्हणत असू की ही मुलगी मला निवडायची, म्हणजे तुमच्याकडे 4-5 मुलींची निवड समजा करायला, लग्न करण्यासाठी मुली किंवा मुलगाची निवड असेल, तर आपली बुद्धी त्याच दिशेने चालणार
जी मुलगी किंवा जो मुलगा आपल्या भाग्यात आहे आणि त्याच्याबरोबरच आपलं संसार जो आहे हा प्रस्थापित होतो आणि तो होणार. तर हे याच्यासाठी आपलं जे प्रारब्ध आहे ते आपल्या धर्मासाठी केलेलं जे आपला पुरुषार्थ किंवा कर्म आहे त्याच्यानी बनतं. तुम्ही जेवढं सुख द्याल तेवढं सुख तुमच्या पदरी येईल. आणि ह्या गोष्ट अटळ आहे, म्हणजे हे लक्षात घ्या. तुम्हाला आज जरी वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही भूतकाळ आणि भूतकाळ आणि वर्तमान आणि भविष्यकाळाचा जर विचार करून बघितला वेगवेगळ्या लोकांचा, पैसा म्हणजे सुख नाही ही पहिली गोष्ट, ही पहिली धारणा जी आहे ना ही डोक्यातनं काढून टाका. म्हणजे आपण असं म्हणू की पैसा हे साधन आहे, संपत्ती हे साधन आहे, साधन आहे सुखाचं, पण सुख म्हणजे संपत्ती किंवा वैभव नाही. सुख ही शांती आहे, शांती म्हणजे सुख आहे. मग ती शांती तुम्हाला पैशातनं मिळेल, तुम्हाला धर्माचे आचरण करून म्हणजे धर्माच्या साठी तुम्ही कर्म करून मिळेल, किंवा आणि कुठल्या गोष्टीत मिळेल. तुम्हाला जी शांती ज्या गोष्टीतून मिळेल ते आहे तुमचं सुख. आणि हे सुख जे आहे ह्याच्यासाठी जे करायचं असतो तो असतो पुरुषार्थ. आणि मुक्ती पण तसंच आहे. मुक्ती शेवटचा जो आहे तो मुक्तीसाठी सुद्धा तुम्हाला पुरुषार्थ करावा लागतो. मुक्तीसाठी तुम्हाला तुमच्या परमेश्वरासाठी परमेश्वराला शरण जावं लागतं, त्याचे नाम आराधना करावी लागते, साधना करावी लागते. आणि त्या दोन गोष्टी आहेत, धर्मासाठी पुरुषार्थ आणि मुक्तीसाठी साधना. ह्या दोन गोष्टी ज्या आहेत याच्यासाठी जे करावं लागतं तो असतो पुरुषार्थ. हे सगळं जे गणित आहे ना, हे सगळं गणित ज्या पद्धतीने तुम्ही घ्याल किंवा त्याची पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी धारण करण्याची व्यावहारिक बाजू काय आहे की व्यावहारिक बाजू असं आहे की आजच्या व्यावहारिक जगामध्ये आपण ज्या पद्धतीने आपण शक्यतो जास्तीत जास्त आपण काय प्रयत्न करू शकतो की जेवढं आपल्याला धर्माच्या बाजूने चालून आपल्याला करता येईल आपलं आचरण, त्याच बाबतीत त्याच अनुषंगाने आपल्याला त्याचे प्रारब्ध आपलं तयार होणार आहे आणि त्याच पद्धतीने आपलं जीवन चक्र जे आहे ना ते चालणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण सूक्ष्म बिंदूंनी जर नीट विचार केला तर आपल्याला ही गोष्ट समजेल की आपलं जगणं जे आहे ना, ह्या जगण्याचा जी रूपरेषा जी आहे ना ही सगळी ठरलेली आहे. सगळं काही ठरलेलं आहे. आपल्याला फक्त ते जे ठरलेलं आहे ना त्या ठरलेल्याच्या आणि जे घडणार आहे त्याच्या मधला जो मार्ग, त्याचे जे कर्म आहे ना ते कर्म फक्त आपल्या. म्हणून धर्म ओरडून काय सांगतो की कर्माचा सिद्धांत, कर्म, गीता सांगते कर्म हेच आपलं जे आहे त्याचा सगळ्या गोष्टींचा मूळ आधार जो आहे तो कर्म आहे. पुरुषार्थ हेच आपलं मूळ जीवन क्रम जो आहे हा याच्यावरती अवलंबून आहे. तर हे सगळं आजच्या भागामध्ये मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि मित्रांनो, माझे येणारे पुढचे सगळे जे व्हिडिओज आहेत ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगणं आहे की माया तुम्हाला ओढते आणि धर्म तुम्हाला तुमच्याकडे बोलवतोय. तर हे बोलवणं जे आहे ना, मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमधनं मी जे सांगायचा प्रयत्न करतोय किंवा मला जे मांडायचंय तुमच्या समोर, हे मांडणी जी आहे ना, हे मांडणी मला माझा धर्म सांगतोय की हे मला करायला पाहिजे आणि म्हणून मी ते करतोय. मला याचं फळ जे आहे ह्या फळाची मी चिंता केलेली नाही आणि त्याच्यासाठी मी ते करतही नाही. माझा जो हेतू आहे हे करण्यामागचा हा फार वेगळा आहे. म्हणजे वेगळा आहे म्हणण्यापेक्षा हे पोचणं गरजेचं आहे. नाहीतर मला माझ्या मुलांची काळजी आहे, मला माझ्या पुढच्या पिढीची काळजी आहे आणि मला असं वाटतंय की मी काहीतरी त्या पुढच्या पिढीच्या जडणघडणामध्ये किंवा पुढचं जे काही होणार आहे त्याच्यामध्ये मी काहीतरी हातभार लावा म्हणून धर्म सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो पण व्यावहारिक बाजूने. व्यावहारिक जगामध्ये मी धर्म सांगण्याचा मूर्खपणा करतोय असं समजा हवं तर, पण मी करतोय. हा मूर्खपणा जर समजला तर मग त्याच्यासारखी मजा नाही. तुम्ही लक्षात घ्या, आनंद आणि जी शांती आहे ते मिळण्याचा मार्ग खूप सोपा होईल आणि होईल. आणि त्याच्याने सगळे काही तुम्हाला छानच वाटेल. स्वामी जे करून घेतात ना त्यांची लीला तर अपरंपार. म्हणजे आपण त्या लीलेवरती आपल्याला समजणार पण नाही अशा गोष्टी ते करत असतात की हेच त्यांच्याकडे मागत असतो. काहीतरी करून घ्या स्वामी माझ्याकडनं.
करून घेत आहेत ते माझ्याकडून. हे तुमच्यापर्यंत तुमच्याशी बोलणं बसणं, आणि आभारी आहे मी तुमचा. दिवसेंदिवस तुमचे कमेंट्स मला येत आहेत, तुम्ही बघताय माझे व्हिडिओ. काही काही लोक सोडून देतात, अर्धवट बघतात, हे करून, पण जे पूर्ण बघतील माझे व्हिडिओ त्यांना ते त्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या याच्यासाठी ते उत्सुक असतील, कारण त्यांना खरोखर या गोष्टी जाणून घ्यायच्या. त्यामुळे जाताना परत एकदा तुम्हाला मी विनंती करेल की मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. एवढंच बोलून मी आजच्या भागात इथेच थांबतो. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.